पहा मित्रांनो, यामध्ये नवोदयचा जो पहिला धडा आहे त्याच्या शेवटी उच्च काठिण्य पातळीचा हा दुसरा प्रश्न. तो प्रश्न वाचूया. 0, 5, 6, 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त 3 अंकी समसंख्या. जास्तीत जास्त 3 अंकी, फक्त 3 अंकी, आणि त्याही कोणत्या पाहिजेत आपल्याला? समसंख्या पाहिजेत, दुसऱ्या कोणत्याच नको आहेत. आणि अंक कोणता वापरायचा? तर बघा, आपण थोडंसं इथे उत्तर तयार करण्यासाठी जागा घेऊया. आणि बघा, अंक आहेत 0, 5, 6 आणि 7 यापैकीच घ्यायचे. हे 4 अंक आहेत, परंतु यापासून तयार करायच्या 3 अंकी समसंख्या, जास्तीत जास्त जेवढ्या बनतील तेवढ्या. तर चला बघूया. आणि एक लक्षात ठेवा, समसंख्या बनवत असताना, कोणत्याही अंकाच्या समसंख्या बनवत असताना मित्रांनो, सगळ्यात शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 असे जर अंक घेण्यात आले तर त्या समसंख्या पटापट बनतील आणि तुम्हाला ते डोकं खायला जास्त लागणार नाही किंवा जास्त वेळही जाणार नाही. त्यामुळे ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 असे अंक येतात त्या समसंख्या असतात. आणि इथे मात्र समसंख्या असणारे 2 अंक आहेत, 0 आणि 6. त्यामुळे जास्तीत जास्त शेवटच्या एकक स्थानावर 6 आणि 0 यापैकीच अंक आले पाहिजे, असे आपण त्या 3 अंकी तयार करायच्या. चला तर बघूया, आपण सुरुवात करूया. पहिली संख्या घेऊया. जसं की पहा, सुरुवात करू 5, 0 आणि 6ने. 5, 0, 6, 5, 0, 6 ही पहिली संख्या झाली. त्यानंतर 7, 0, 6, मग 7, 0, 6 दुसरी संख्या घेतलेली आहे आपण. त्यानंतर आहे 700, 5, 6, 56, 756. त्यानंतर आपण घेऊया 500, 7, 6, 76, 576. त्यानंतर आपण घेऊया 650, 650. त्यानंतर आपण घेऊया 750, मग 750. त्यानंतर आपण घेऊया 670, मग 670. हे पहा, शेवटी 0, 0, 0 यायला आणि 6, 6, 6 असे अंक येतात. म्हणजे सम अंक घेतले तर ती संख्या पूर्ण सम बनून जाते. तर त्यानंतर आहे आपण घेऊया की आता 670 झाला, आता 760 घेऊया, आहे ना. तर 760 यालाच मागे पुढे करून करायचं आहे आपण तयार. नंतर आहे 560 घ्यायचं राहिलं तर 560. त्यानंतर आहे 570. अशा प्रकारे मित्रांनो, यापेक्षा जास्त तर बनणार नाही असं मला वाटतं. चला बघूया ह्या किती झालेल्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. चला ठीक आहे ना. मग 10 अशा समसंख्या बनलेल्या आहेत. ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर आहे. एकूण किती समसंख्या बनतात? 10 अशा समसंख्या बनतात. आणि समसंख्या अशाच असतात की ज्याच्या शेवटी अशा प्रकारचे अंक यायला पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे.